सर एक लुक इधर एक मिनिट एक मिनिट सर एक मिनिट सर गाडी करा करायची रिअल गाडी किती करायची 33 नंबर असायचा. जो इंजिन नंबर 33 नंबर तुम्ही जर टाटा कंपनीची गाडी असेल त्याच्या ऑनलाईन पोर्टलवर जर टाकली तर अशा प्रकारचा इंजिन नंबर 33 नंबरची गाडीच मॅन्युफॅक्चर झालेली नाही असं त्या पोर्टलच्या किंवा हिमाचल अशा राज्यांमध्ये रजिस्टर्ड करायचे. विशेषतः अरुणाचल प्रदेश आतापर्यंत समोर आलेला आहे. तिथे रजिस्टर्ड होऊन त्याला नवीन इंजिन नंबर 33 नंबर दिला जायचा. नवीन अरुणाचल प्रदेशच्या सांगितलं की जावेद मनियार हा मुख्य सूत्रधार आहे. याचे काही एजंट्स त्यांनी ठेवलेले आहे. कागदपत्र तयार करणारी काही लोक हे उत्तर प्रदेश हरियाणामध्ये आहेत. त्यानंतर त्या गाड्यांचं रजिस्ट्रेशन अरुणाचल प्रदेशला करणारी टोळी वेगळी आहे. रजिस्ट्रेशन अमरावतीला करणारी टोळी वेगळी आहे. गाडी विक्री करणारी त्याची टोळी वेगळी आहे. अशा बऱ्याचशा लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग आहे. आतापर्यंत 9 लोक आम्ही जे आहे ते क्रिमिनल कॉन्स्पिरसीमध्ये अरेस्ट केलेले आहेत. नक्की याच्यात आणखी काही लोकांचा सहभाग असल्याचं समोर येणार. त्यांच्या आम्ही अरेस्ट करून ती पण माहिती आम्ही वेळोवेळी आपल्याला कळवू. पत्र याच्यामध्ये 2 आधार कार्ड एकाच व्यक्तीच्या नावाने आहे, पॅन कार्ड आहेत. त्याच्यानंतर एकच मोबाईल नंबर हा 4 वेगवेगळ्या इस्मांच्या नावाने रजिस्टर्ड झालेला आहे. एकच व्यक्ती जरी वेगळे असले त्याचा मोबाईल नंबर एकच आहे. त्याच्यावरती यांना OTP यायचा आणि त्या OTPच्या माध्यमातून रजिस्टर्ड झालेली जी गाडी आहे अमरावतीला ती गाडी त्यांचा RC बुक जे आहे ते त्यांना डिलिव्हर व्हायचं आणि त्याच्या आधारे ह्या गाड्यांची विक्री व्हायची. स्टेट और इंटर डिस्ट्रिक्ट एक रॅकेट आहे ज्याच्याबद्दलची जी ट्रक चोरणे किंवा ट्रक ॲग्रीमेंटवरती विकत घेणे आणि अशा ट्रकची रजिस्ट्रेशन करून विक्री करणे अशा रॅकेटची इन्फॉर्मेशन जेव्हा आमच्या मोटर व्हेकल सेलचे PI चांदेकर आणि त्यांच्या टीमला मिळाली, क्राईम ब्रांच नवी मुंबईचे ACP लांडगे आणि संपूर्ण क्राईम ब्रांच याच्यामध्ये काम सुरू केलं आणि याच्यामध्ये जावेद मनियार या मुख्य सूत्रधारास आम्ही अटक केलेली आहे. ज्याच्यावरती महाराष्ट्रामध्ये 10 गुन्हे आणि इतर राज्यांमध्ये एकूण 9 गुन्हे असे 19 गुन्हे दाखल आहेत. यांची मोडच अशी आहे की गाडीचे खोटे कागदपत्र बनवायचे, चोरलेल्या गाड्यांचे किंवा जे लोक ओनर आहेत गाड्यांचे हप्ते भरू शकत नाही लोनच्या अशा गाड्या यांच्याकडनं ॲग्रीमेंटवरती घ्यायच्या. ते लोनचे हप्ते पुढचे आम्ही भरतो असं सांगून आणि मग अशी गाडी नंतर काही महिन्यानंतर चोरी गेली म्हणून दिल्ली, हरियाणा अशा ठिकाणी कंप्लेंट रजिस्टर करायची. त्या गाडीचे खोटे कागदपत्र बनवायचे, नवीन इंजिन नंबर 33 नंबर दर्शवून त्या गाड्या अरुणाचल प्रदेश, नागालँड इत्यादी ठिकाणी रजिस्टर करायच्या. त्यानंतर तिथली NOC प्राप्त करून त्या अमरावती RTO, नागपूर RTO त्या ठिकाणी त्याचं रजिस्ट्रेशन करायचं आणि तिसऱ्याच माणसाला ती गाडी पुन्हा जेन्युन आहे असं समजून त्याची विक्री करायची. अशा प्रकारच्या रॅकेटमध्ये नवी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत 29 गाड्या जप्त केलेल्या आहेत. हरियाणा आणि उत्तर प्रदेश या ठिकाणच्या 9 गुन्ह्यांमधल्या पण गाड्या अजून जप्ती करायचं काम आमचं सुरू आहे. याच्यामध्ये RTOचे 3 ऑफिसर्स, असिस्टंट मोटर इन्स्पेक्टर आणि ARTO रँकचे आम्ही अरेस्ट केलेले आहे. टोटल 9 लोक आतापर्यंत याच्यामध्ये अरेस्ट झालेले आहेत. आता तपास जो आहे तो अजूनही सुरू आहे.